सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेल्या संकासूर आणि सावळ्यांचा खेळ हे अडूर गावच्या होळीचं वैशिष्ट्य। पूर्वजांनी सुरू केलेली प्रथा हे ग्रामस्थ आजही जपतायत। श्रीदेवी सुंकाईचा आशीर्वाद असणारा संकासूर, मृदुंगवाला, त्याच्यासोबत सावळे असा हा खेळ्यांचा संच पंचमीच्या दुसऱ्या दिवशी बाहेर पडतो। आजूबाजूची गावं घेऊन 5 दिवसांनी तो आपल्या गावात परत येतो। गावातली होळी पेटवण्याचा मान हा या संकासुराचा असतो। ह्या गावचं नाव अडूर। अडूर गावची ग्रामदेवता सुंकाई देवी हे म्हणजे पारंपरिक हे जपलेलं आहे। आम्हालाही सांगता येत नाही, त्या गोष्टीला जवळजवळ 100 वर्ष होऊन गेले असं, आणि त्या लोकांनी म्हणजे आधीच्या लोकांनी जे जपलंय ते आम्ही जपत आलोय। यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या वर्षी एक संकासूर म्हणजे एक व्यक्ती गावातली ठरवेल की मी संकासूर होणार, तर ती व्यक्ती पुढची 3 वर्ष संकासुराचं काम करते। आम्ही दुसऱ्या होळीला बाहेर पडतो। पहिला एक दिवस जातो होळीचा आणि दुसऱ्या दिवशीला आम्ही बाहेर पडतो। दुसऱ्या दिवशी होळीला बाहेर पडला, जवळजवळ आजूबाजूच्या गावात ते घेतो, म्हणजे ह्याला देवखेळी म्हणतात। आणि नंतर आम्ही ह्या गावात येतो। गावात आल्यानंतर पहिल्यांदा हे इथे ज्या 2 म्हणजे पूर्वजांनी जे ठेवलेले आहेत होळ्या, त्यांना म्हणजे होळीला आग लावल्याशिवाय आजूबाजूला कुठे जात नाही। ह्या होळीला दोन्ही आग लागल्यानंतर आम्ही तो गाव घेतो। हे खेळ म्हणजे पूर्वीपार केलेले आहेत खेळ। एक संकासूर म्हणजे सावळे, म्हणजे त्यांना पातळाचे जे घडी घालून केलेले आहेत ते सावळं म्हणतात। त्याच्यावर असतं उपरणं, एक टोपी, गळ्यात माल असं असतं ते। आणि उर्दुमवाला संकासूर म्हटलं की हे आम्हालाही सांगतात मग ते देवीची कृपा असेल, म्हणजे सुंकाईची कृपा असेल, तो होमातून जातो, त्याच्या पायाला काय लागत नाही, असं हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे। या होळीच्या दरम्यान पेटत्या होमाभोवती गावातली मुलं या संकासुराला नाचत चिडवत असतात आणि मग तो संकासूर त्या पेटत्या निखाऱ्यांवरून पेटत्या होमांमधून उडी मारत धावत त्या मुलांना पकडतो। अडूरच्या होळीतला हा थरार बघण्यासाठी इथे दूरवरून अनेक लोक मुद्दाम येतात।